नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचे प्रत्येक राशीवर होणारे परिणाम याचा दुसरा भाग. दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी सूर्य हा ग्रह आपली सध्याची कर्क राशी सोडून स्वराशीत अर्थात सिंह राशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य 16 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. सूर्य हा ग्रह आरोग्याचा कारक ग्रह आहे. त्याचबरोबर यश, मानसन्मान, पदप्रतिष्ठा यांचा देखील कारक आहे. सूर्य हा आत्माकारक ग्रह आहे. सूर्यकुंडलीमध्ये जर अनुकूल असेल तर उत्तम आरोग्याची प्राप्ती, मानसन्मान, यश, वैभव इत्यादींची प्राप्ती होते. तर सूर्य जर प्रतिकूल असेल किंवा पीडित अवस्थेत असेल तर अनारोग्य, आरोग्याच्या तक्रारी, नेत्ररोग, अपमान, अपयश यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. आज आपण सूर्याचे होणारे गोचरीचे परिणाम याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याविषयीची चर्चा पाहूया. तुळ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लाभेश आहे आणि लाभातूनच त्याचे गोचरीचे भ्रमण होत आहे. येथे तो अतिविशिष्ट कारक ग्रह होत असतो. ही एक अत्यंत उत्तम अशी स्थिती तुळ राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेली आहे. तरी देखील या काळामध्ये मोठ्या भावंडांशी काही तात्विक मतभेद होण्याची शक्यता दिसून येत आहे. स्वतःच्या स्वास्थ्याची त्यांनी या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी, कारण लाभ भाव हा षष्ठाचे षष्ठ स्थान अर्थात रोगाच्या पूर्णतेचे स्थान आहे आणि म्हणूनच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु असे असले तरी देखील आर्थिकदृष्ट्या भक्कम करणारा हा कालखंड तुळ राशीच्या जातकांसाठी निर्माण होत आहे. ज्यांना जुनाट आजार आहेत त्यांनी या काळामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. दुर्घटना होण्याची देखील शक्यता आहे, त्यासाठी वाहन काळजीपूर्वक चालवावे. आर्थिक स्थिती भक्कम असणार आहे. सरकारी पैसा देखील या काळात मिळताना दिसून येत आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी या कालखंडामध्ये पदोन्नतींचे योग दिसून येतात. या काळामध्ये त्यांना मित्रपरिवाराचा देखील सहयोग मिळणार आहे. सर्व तऱ्हेने एकंदरीत चांगली स्थिती असेच तुळ राशीचे वर्णन करावे लागेल. विशेष धनदायक स्थिती तुळ राशीच्या जातकांना या कालखंडात निर्माण होताना दिसून येत आहे. असे असले तरी देखील प्रेमीजनांसाठी मात्र ही स्थिती फारशी अनुकूल म्हणता येणार नाही. तसेच तुळ राशीच्या जातकांनी आपला आहार देखील संयमित ठेवावा, अन्यथा पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात आणि गर्भवती महिलांनी आपल्या स्वास्थ्याची या कालखंडामध्ये विशेष काळजी घ्यावी. अशा रीतीने तुळ राशीच्या जातकांसाठी एक श्रेष्ठतम स्थिती गोचरीचा सूर्य निर्माण करत आहे. काही विशेष काळजी घेतल्यास सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत उत्तम सिद्ध होताना तुळ राशीच्या जातकांसाठी दिसत आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी देखील सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण एक श्रेष्ठतम स्थिती घेऊन येत आहे. सूर्य वृश्चिक राशीच्या जातकांसाठी दशमेश असून तो दशम स्थानातूनच आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. येथे सूर्य हा दिग्बली असतो. हा कर्माचा भाव आहे. सरकारी नोकरीत प्रयत्नशील असाल तर या काळामध्ये त्यांना मनासारखे यश प्राप्त होणार आहे. तर असे असले तरी देखील आपली सर्व कामे विलंबाने पूर्ण होतील याची मात्र त्यांनी खुणगाड बांधून ठेवावी. सूर्य येथे कारक स्थितीत असतो, त्यामुळे सूर्याचे शुभ फळे तर मिळणार आहेत, परंतु तो शनी या अशुभ ग्रहाने दृष्ट आहे. त्यामुळे नोकरीमध्ये व्यर्थ प्रकारचे त्रास उद्भवण्याची देखील शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी या कालखंडात त्यांना मनासारखे यश देखील मिळणार आहे. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये
या काळात त्यांना सफलता मिळून असल्याचे दिसून येत आहे. घरामध्ये कलहाची स्थिती देखील असू शकते आणि आई वडिलांच्या स्वास्थ्याची चिंता या कालखंडात त्यांना सतावू शकते. वृश्चिक राशीच्या जातकांना कामाच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. एकंदरीत विचार करता त्रासाचा आणि विलंबाने होणाऱ्या कामाचा विचार न करता संधीचा फायदा घेऊन यशस्वी होण्यासाठी हा कालखंड वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अनुकूल असाच म्हणावा लागेल. तर धनु राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह भाग्येश असून तो भाग्यस्थानातूनच आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही धनु राशीच्या जातकांसाठी मोठी भाग्यकारक स्थिती निर्माण झालेली आहे. या काळामध्ये त्यांचे वडिलांची वैचारिक मतभेद होण्याची शक्यता दिसून येत आहे. पराक्रमात त्यांच्या वृद्धी होण्याचे योग दिसून येत आहे. त्यांना त्यांच्या भाग्याची जोड या कालखंडात मिळणार आहे. धार्मिक कार्यांमध्ये देखील त्यांचा सहभाग या कालखंडात होणार आहे. घरामध्ये धार्मिक कृत्य देखील घडून येण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे. तीर्थयात्रा करणार असाल तर त्यांच्यासाठी देखील हा कालखंड उत्तम आहे. नियोजनपूर्वक काम केल्यास सर्व कामे नीट मार्गी लागतील. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी देखील हा कालखंड सर्व तऱ्हेने सफलतापूर्वक असलेला दिसून येत आहे. तर नोकरी काम करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना सरकारी क्षेत्रातून पैसे मिळतात अशांच्यासाठी सुद्धा हा कालखंड श्रेष्ठतम असा सिद्ध होणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्याचे अष्टमेशातून होणारे गोचरीचे भ्रमण ही स्थिती फारशी अनुकूल म्हणता येणार नाही. कारण मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह अष्टमेश आहे. सूर्याला अष्टमेशाचा दोष लागत नाही. असे असले तरी देखील त्यांनी स्वतःची सर्व तऱ्हेने काळजी घेणे हे उचित आहे. कारण हा सूर्य शनीने दृष्ट आहे. सावधानता बाळगणे हे मकर राशीच्या जातकांसाठी मूलमंत्र आहे. यांनी आपल्या आहारावर या कालखंडामध्ये नियंत्रण ठेवावे. पचनाच्या समस्या, पोटाचे विकार त्यांना उद्भवू शकतात. एकंदरीत प्रतिकूल स्थिती असेच मकर राशीचे वर्णन करावे लागेल. जुनाट आजार असतील तर या कालखंडामध्ये ते आपले डोके वर काढतील. घरामध्ये कलहाची स्थिती असलेली दिसून येत आहे. पैतृक संपत्तीवरून विवाद होण्याची देखील शक्यता या काळामध्ये दिसून येत आहे. मकर राशीच्या जातकांनी या कालखंडात वाहन देखील जपून चालवावे. शक्यतो धन कोणाला उधार देऊ नये. अशा रीतीने सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण मकर राशीच्या जातकांसाठी फारसे अनुकूल नसले तरी देखील त्यांनी या काळामध्ये सूर्योपासना करावी. त्यामुळे त्यांना सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण फारसे प्रतिकूल सिद्ध होणार नाही. कुंभ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह सप्तमेश असून तो सप्तम स्थानावरूनच आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. येथे सूर्य दिग्बलविहीन असतो. ही स्थिती फारशी चांगली म्हणता येणार नाही. नोकरी व्यापारात कुंभ राशीच्या जातकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांना उशिराने प्रगती होण्याचे संकेत हा सूर्य देत आहे. दाम्पत्य जीवनामध्ये मतभेदाची शक्यता दिसून येत आहे. ज्यांच्या वैवाहिक जीवनात आधीपासूनच कलह आहे त्यांनी या काळामध्ये विशेष सावधानता बाळगावी. अन्यथा छोट्या छोट्या गोष्टीवरून टोकापर्यंत जाण्याची वेळ येऊ शकते. पती पत्नीमध्ये वैचारिक मतभेद, जोडीदाराचे स्वास्थ्य ठीक नसणे अशा रीतीच्या समस्या त्यांना उद्भवू शकतात. तसेच पार्टनरशिपमध्ये व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड विवाद उत्पन्न करताना दिसून येतो. त्यासाठी त्यांनी या कालखंडामध्ये त्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच दाम्पत्य जीवनात आधीपासूनच कलहाची स्थिती असेल तर या काळामध्ये विच्छेदाची स्थिती उद्भवू शकते. याची त्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवावे. ज्या योगे विच्छेदाची स्थिती येणार नाही आणि दाम्पत्य जीवन सुरक्षित राहील.
तर मीन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह षष्ठेश असून गोचरीने तो षष्ठ स्थानातूनच आपले भ्रमण करीत आहे. कन्या राशीला 7.5 असली तरी देखील सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल सिद्ध होताना दिसत आहे. या काळामध्ये त्यांना शत्रूवर विजय मिळवता येणार आहे. जुनाट व्याधीवर या काळात उपचार जरूर करावेत, त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. समस्यावर या काळात त्यांना मात करता येणे शक्य आहे. कोर्ट कचेरी संबंधित जर कामे असतील तर त्यामध्ये त्यांना सफलता मिळण्याचे योग दिसून येत आहे. परंतु मीन राशीच्या जातकांनी देखील वाहन जपून चालवावे. अस्थिरोग, डोळ्यांची जळजळ, नेत्रविकार यासारखे विकार या काळामध्ये उद्भवताना दिसून येऊ शकतात. कोणाचाही अनादर मीन राशीच्या जातकांनी या कालखंडात करू नये. आहार संयमित ठेवावा. तसेच पैसे कोणाला उधारही देऊ नयेत आणि कोणाकडून उधार घेऊही नयेत. आणि कागदपत्रावर सही करण्यापूर्वी विचार करून निर्णय घ्यावे, अन्यथा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड एक श्रेष्ठतम कालखंड आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या कालखंडामध्ये अनुकूल सफलता मिळताना दिसत आहे. अशा रीतीने आज आपण तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे होणारे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची चर्चा पाहिली. ज्यांना प्रतिकूल फळ आलेले आहे अशांनी या काळामध्ये सूर्योपासना करावी, घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे, तसेच आदित्य हृदय स्तोत्र याचे पठण करावे. जर हे स्तोत्र म्हणणे शक्य नसेल तर त्यांनी मराठीत असलेली सूर्यस्तुती याचे देखील पठण करावे. त्यायोगे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली दिनचर्या नीट ठेवावी. त्यायोगे सूर्याचे अशुभत्व कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण सर्व राशींची सूर्याचे गोचरीचे परिणामांची चर्चा पूर्ण केली. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.